मंडळी नमस्कार. आपली ही काळी माती, जिला माता म्हणतो आपण, ही पिकवते आणि ह्याच्यातूनच येणारं जे काही धान्य आहे ते आपल्या पोटामध्ये जातं आहे. सो काळ्या मातीला प्रथम वंदन. हे माझं शेत आहे, छोटंसं शेत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी जेव्हा व्हिडिओ केला होता मी, त्यावेळेस आम्ही मक्याचं पीक घेतलं होतं. एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतो मी. आता हे नांगरून टाकलेलं आहे आणि काही दिवसांनी हे शेत ह्या शेतामध्ये आम्ही भात करणार आहोत. आम्हाला जे खायचं आहे ते आम्ही इथं पिकवतो आहे. त्यामुळे ह्या मातेला, ह्या धरतीला त्याकरता मी वंदन केलं. कारण आम्ही जे खातोय ते आम्ही पिकवलेल्या शेतातून खातोय, त्यामुळे आमचं आरोग्य चांगलं राहतं आहे. तुम्हीही जर तुमची शेती असेल तर ती अशी टाकाऊ अवस्थेत तिला ठेवू नका. कुणाला तर ती करायला द्या आणि त्या शेतातून मिळणारे जे काही धान्य आहे ते तुम्ही स्वतः खावा. त्यामुळे ज्या आता भयंकर जो रोग आहे, कॅन्सर जो ज्याला म्हटलं जातं, जे फवारणीद्वारे ज्या काही गोष्टी आपण शेतावरती, पिकावरती फवारतो, त्याद्वारे ते आपल्या शरीरावरती जातात. त्याच्यापासून आपल्याला बचाव होईल. तुम्ही पिकवा, तुम्हीच पिकवलेलं खावा, तुमची हेल्थ चांगली राहील.